नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, शासन निर्णयानुसार आपल्या राज्यामधील जे काही नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणारे शेतकरी असतील, खास करून चालू वर्षातील नियमित करणारे शेतकरी यांच्यासाठी एक अत्यंत आणि महत्त्वाची मोठी माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की जे काही आपला शासन निर्णय आहे त्यानुसार यावर्षी जी काही कर्जमाफी होणार आहे किंवा या कर्जमाफीसाठी पात्र जे आहे तर त्या पात्र नसल्यामुळे जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत किंवा जे प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करत असतील तर अशा चालू वर्षातील वसूल पात्र कर्जाची रक्कम मुदतीत भरा, असं आवाहन आता आपल्या PDCC बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. आणि त्यांनी या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिली आहे. तर त्यांनी पत्रकामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही योजना आणलेली आहे. आणि जे काही शासनाचे निकष आहेत तर मित्रांनो, तुम्ही निकष इथे स्पष्टपणे पाहू शकता की शासन निकषानुसार 30 जून 2025 अखेर थकीत असलेले तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर 2 लाख रुपयापर्यंत शिल्लक पीक कर्जाची थकबाकी असलेले शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट इथे देण्यात आलेली आहे, ती म्हणजे आपल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी. आणि ते म्हणजे सन 2022-23 त्यानंतर 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षामध्ये नियमित पीकपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. आणि यातच जो आहे तो आपला रब्बी हंगाम म्हणजेच की ऊसाचा हंगामाचा कर्जपुरवठा जो आहे तो 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 असा होता. आणि त्यामुळे या कर्जाची परतफेडीची मुदत जी आहे तर ती 30 जून 2026 अखेर आहे. आणि हे वर्ष जे आहे तर कर्जमाफीसाठी जे आहे तर योजनेमध्ये पात्र धरलेलं नाही. आणि त्यामुळे जे प्रोत्साहनपर योजनेचा लाभ आहे तर ते लाभ घेण्यासाठी चालू वर्षातील वसूलपात्र कर्जाची मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आणि जर शेतकऱ्यांनी चालू वर्षाचं कर्ज मुदतीत भरले नाही तर असे शेतकरी शासनाच्या प्रोत्साहनपर लाभापासून वंचित राहू शकतात. आणि त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी तात्काळ चालू वर्षातील वसूलपात्र कर्जाची परतफेड करून शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त ऊसाचं कर्ज घेणाऱ्या किंवा जिल्हा बँकेचं पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10 हजार रुपयापर्यंतचे टॉप 3 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.